बायकोची जर एखाद्या विशिष्ट देवावरती किंवा विशिष्ट देवीवरती नितांत अशी श्रद्धा असेल, उत्कट अशी भक्ती असेल, तर ती बायको आपल्या मरण पावलेल्या नवऱ्याला पुन्हा जिवंत करू शकते का? होय मंडळी, तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? एखादा मरण पावलेला माणूस परत आपण जिवंत करू शकतो का? मुळीच नाही. परंतु हो नीट ऐका, हा प्रसंग तुम्हाला आज सांगणार आहे की एका बायकोने आपला मरण पावलेला नवरा परत जिवंत केला. तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल उद्गारलं जाणारं हे वाक्य, अक्षरशः मंडळी हे वाक्य इतकं अधोरेखित का झालं? लाखो भक्तांचा स्वामी समर्थांवरती असणारा तो अफाट असा विश्वास आणि अनेक भक्तांच्या जीवनामध्ये झालेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे साक्षात्कार, याच्याचमुळे हे वाक्य इतकं अधोरेखित झालेलं आज आपण बघतोय. हेच ते वाक्य, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मंडळी, असाच हा प्रसंग आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की एका मुलीचा नवरा काही कारणामुळे मरण पावला, परंतु प्रत्यक्षात मंडळी बोलताना सुद्धा अंगावरती रोमांच उभे राहतात की तो मरण पावलेला नवरा त्या मुलीने परत जिवंत केला. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांकडे साकडं घातलं आणि काय आश्चर्य, तो मरण पावलेला नवरा तिचा जिवंत झाला. अक्षरशः मंडळी काळीज गोठून टाकणारा हा सगळा प्रसंग, हा सगळा काही प्रकार आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, एक मुलगी आहे, अन्विका तिचं नाव. ती अन्विका नावाची 18-19 वर्ष वयाची मुलगी आहे. फार गरीब परिस्थितीमधली आहे आणि एका गरीब कुटुंबातली आहे. आणि ते जे कुटुंब आहे तर ते शेतमजूर होतं. दुसऱ्याच्या शेतामध्ये ते कामाला जायचे. ती ही मुलगी तिच्या कुटुंबातल्या महिलांसोबत कामाला जायची. एका मोठ्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये ते कामाला होते. आणि मंडळी, त्या मुलीचं अजून लग्न झालेलं नव्हतं. तिचं वय अवघं 18 ते 19 वर्ष. आता मात्र तिच्या लग्नाची वगैरे बोलणी सुरू झालेली होती. आणि अशातच ज्या ठिकाणी ते कामाला होते त्या ठिकाणचा तो मालक त्या बायांना सांगतो की उद्याच्याला लवकर या, इथून श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोटला पालखी जाणार आहे. त्या पालखीतल्या त्या सेवेकऱ्यांसाठी आपल्याला प्रसाद बनवायचा आहे, त्यांच्यासाठी मक्याच्या भाकरी वगैरे बनवायच्या आहेत. मंडळी, हे सगळं काही घडतं. त्या महिला घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी त्या मालकाने सांगितल्याप्रमाणे भाकरी बनवण्यासाठी त्या मालकाच्या वाड्यावरती जातात. मंडळी, जात असताना त्या सगळ्या बायका, त्या ज्या महिला आहेत त्या अन्विका नावाची या मुलीला बोलवायला येतात की अगं चल, आज स्वामी समर्थांची पालखी येणार आहे म्हणे, चल तिथे मक्याच्या भाकरी आपल्याला बनवायच्या आहेत, चल तेवढी जर तुझ्या हातून स्वामींची सेवा घडली तर श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अगदी तुझं चांगलं होईल, तुझ्या मनासारखा अगदी चांगला नवरा भेटेल. बघा मंडळी, अशा स्वरूपाची चेष्टा किंवा अशा स्वरूपाचं बोलणं त्या महिला या अन्विका सोबत करू लागल्या. आता ही खरं तर अन्विका लाजू लागली आणि बोलू लागली की काहीतरीच काय, चला मीही येते तुमच्यासोबत भाकरी बनवायला. त्या महिला हसल्या आणि म्हणाल्या, बघ आता नक्की तुझं भाग्य उजळणार, स्वामींची सेवा तुझ्या हातून घडते, तुला चांगला नवरा भेटणार. मंडळी, हे सगळं काही घडलं. त्या महिला त्या अन्विकाला घेऊन त्या ठिकाणी भाकरी बनवायला गेल्या. त्यांनी भाकरी बनवल्या. त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची पालखी आली. सगळं काही झालं आणि थोड्या वेळानं तिथून पालखी निघून गेली. मंडळी, जशी पालखी निघून गेली तशी त्या मुलीला स्थळं यायला सुरू झाली, अगदी चांगली स्थळं. आणि काय आश्चर्य, अगदी आठवड्याभरातच त्या अन्विकाचं लग्न जुळतं ते जवळपासच्या परिसरामध्ये असणाऱ्या अथर्व नावाच्या मुलासोबत. आता हा जो अथर्व आहे, हा अथर्व वीज वितरण कंपनीमध्ये कामाला, बेंगलोर विद्युत पुरवठा कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने हा कामाला. आता ही मुलगी मनामधून खुश असते की खरंच त्या ज्या कामावरच्या महिला आहेत त्या बोलल्या होत्या की स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीमध्ये तू भाकरी बनवायला चल, स्वामींच्या कृपेने तुला चांगला नवरा भेटेल. आणि अगदी तसंच घडलं. माझं भाग्य उचळलं, माझं लग्न जुळलं, म्हणून ती मुलगी खुश होती. तिचं लग्नही होतं. मंडळी, पुढे वर्षमागून वर्ष निघून जातात, परंतु तिचा जो नवरा आहे तो मात्र नास्तिक असतो. खरं तर तो देवाचं वगैरे अस्तित्व मानत नाही. परंतु ही जी अन्विका आहे ही तिच्या नवऱ्याला बोलते की अहो, मला एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचंय. परंतु तो बोलतो, काय तुझं ते नवीनच देव, मी देवाला मानत नाही आणि शिवाय मला कामाचा फार लोड आहे. वरिष्ठ जे आहेत, वरिष्ठ अधिकारी खवळतात, मला सुट्टी देत नाहीत, मला आपलं कामावरती जाऊ दे मुकाट्याने, मला तुझ्यासोबत अक्कलकोटला येणं जुळणार नाही. झालं, त्या मुलीचं ते स्वप्न असतं अक्कलकोटला जायचं, ते स्वप्नच राहतं.
तिच्या लग्नाला 1-2 वर्ष निघून जातात. खरं तर तिचाही नवरा स्वभावाने अगदी चांगलाच असतो, परंतु त्या कामाच्या व्यापामधून देवाकडे लक्ष द्यायचं हे त्याला मात्र पटत नसतं. तो बोलतो, काय देव देव, इथूनच दर्शन घे, मी तुझ्यासाठी अक्कलकोटला येऊ शकणार नाही, मला कामाला सुट्टी भेटणार नाही. मंडळी, त्यांच्या लग्नाला 1-2-3 वर्ष निघून जातात आणि परत एकदा तिथूनच श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी जाणार असते. आणि नेहमीचा तो जो त्यांचा त्या शेतमजुरांचा मालक आहे, तो मालक सगळ्या महिलांना बोलावून घेतो की स्वामींसाठी मक्याच्या भाकरी बनवायची आहे. स्वामी सेवेकऱ्यांसाठी पालखी येते, 700-800 लोक येत आहेत. मंडळी, त्या ठिकाणी त्या सगळ्या शेतमजूर महिला गोळा झाल्या आणि त्याच ठिकाणी ही लग्न झालेली जी अन्विका आहे, ही सुद्धा त्या ठिकाणी स्वामींच्या त्या ठिकाणी पालखीमध्ये भाकरी बनवायला गेली. पीठ वगैरे घेतलेलं होतं, कणिक वगैरे मळलेली होती. ही जी अन्विका आहे, हिचे हात मात्र त्या पिठाने भरलेले होते. आणि तेवढ्यातच कोणाचा तरी फोन येतो आणि तिला समजतं तुझा जो नवरा आहे तो पोलवरून खाली पडलेला आहे, त्याला लाईटचा शॉक बसलेला आहे, विजेचा धक्का बसलेला आहे. त्या पिठाने भरलेल्या हातामध्ये धरलेला तिचा तो फोन नवऱ्याबद्दल असं ऐकताच हातामधून निघून खाली पडतो. नेमकं घडलंय काय ते आजूबाजूच्या सगळ्या महिलांना सांगते आणि बोलते की माझा जो नवरा आहे तो पोलवरून खाली पडलेला आहे, विजेचा धक्का बसलेला आहे आणि तो आता बेशुद्ध आहे. तात्काळ मंडळी काही थोड्याच वेळामध्ये ते त्या हॉस्पिटलमध्ये जातात, त्या दवाखान्यामध्ये जातात. त्या ठिकाणी तिच्या नवऱ्याला ॲडमिट केलेलं असतं. बघा, सकाळचे 8 ते 9 आता वाजलेले असतात. नातेवाईक, भाऊबंदकी सगळ्यांची गर्दी त्या दवाखान्याच्या बाहेर जमते. जो तो नातेवाईक आतमध्ये जातो, बघतो त्या पेशंटला आणि बाहेर येतो. बाहेर येताना मात्र त्याचा चेहरा पार पडलेला असायचा. 1 तास जातो, 2 तास जातो. ते जे डॉक्टर आहेत ते सगळ्यांना एकत्रित पेशंटला बघायला येऊ देत नाहीत. आणि आजही ते वास्तव आहे की उगीच गर्दी, गोंगारडा, आवाज नको म्हणून फक्त एक नातेवाईक आतमध्ये सोडला जातो. तर त्याच पद्धतीने प्रत्येक जण आतमध्ये जायचा, त्या पेशंटला बघायचा, त्या अथर्वला, आणि परत बाहेर पडायचा. चेहरा यांचा पडलेला असायचा आणि बाजूला मात्र कोपऱ्यामध्ये कुजबूज चाललेली असते की हे डॉक्टर लोक असंच करतात, मरण पावलेली माणसं तशीच व्हेंटिलेटरवरती ठेवतात, काहीतरी तोंडाला मास्क अडकवतात आणि ह्यांना मात्र यांचं बिल वाढवायचं असतं. काही नाही, त्याचं शरीर एकदम थंड पडलेलं आहे, तो देवाघरी गेलेला आहे. मात्र आता डॉक्टर लोक फक्त बिल वाढवण्यासाठी हे सगळं नाटक करत आहेत. आणि हेच ते शब्द नातेवाईकांचे त्या अन्विकाने बघितले, ऐकले. आपल्या नवऱ्याबद्दल काय बोललं जातंय की तो मरण पावलेला आहे असं बोललं जातंय. ती ही प्रत्यक्ष आतमध्ये गेली, तिनं सुद्धा बघितलं, शरीर पूर्णपणे थंड पडलेलं. मनामधून हुंदका दाटून येत होता, तीव्र त्या वेदना. बघा मंडळी, अंतकरणाला तिच्या किती वाईट वाटलं असेल की देवाच्या कृपेने आपला चांगला नवरा आपल्याला भेटलाय असं तिला वाटत होतं. परंतु आज अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांच्या तळावरती भाकरी बनवत असताना तिला ही दुःखद घटना समजली की तुझ्या नवऱ्याला विजेचा धक्का लागलाय, तो पोलवरून खाली पडलाय. तिला काय करावं समजत नव्हतं. येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांकडे ती व्याकुळ होऊन बघत होती, परंतु तिथे मात्र कोणाचंच चालत नव्हतं. डॉक्टरांकडे ती बघत होती. काही डॉक्टर, नर्स यांच्यामधून कुजबूज ऐकायला भेटत होती की सगळं काही संपलेलं आहे, आता सगळं व्यर्थ आहे. मंडळी, पुढे जे काही घडलं ते ऐकून मात्र तुमच्या सुद्धा अंगावरती काटा उभा राहील. अक्षरशः फक्त तुम्ही बघा नेमकं पुढं काय घडतंय. श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये किती ताकद आहे. स्वामींवरती असणारी श्रद्धा, स्वामींची केलेली उत्कट भक्ती ही कधीच वायाला जात नाही. मन निरागस पाहिजे, निस्वार्थी पाहिजे. देव आपल्या सेवेचे फळ योग्य वेळी आपल्याला नक्कीच देतो. आणि तसंच काही या मुलीसोबत घडलं. ही त्या महिलांसोबत भांडू लागली. ज्या कामावरती महिला तिच्या सोबत असायच्या आणि ज्या तिला बोलल्या होत्या की स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीमध्ये भाकरी करायला चल, तुला चांगला नवरा भेटेल, तुझं सगळं काही चांगलं होईल, त्या महिलांशी ही मात्र दुःखामध्ये बुडून गेलेली ही अन्विका रडत रडत ओक्साबोक्षी त्या महिलांना भांडत होती की अगं तुम्हीच तर बोलला होता, देवाची सेवा कर, भाकरी कर, तुझं चांगलं होईल, आणि मग हे तुझ्या त्या देवानं माझ्या नशिबी काय वाढून ठेवलंय. असा आक्रोश करत रडत ती अन्विका बोलत होती. देवाला सुद्धा वेडं वाकडं बोलत होती, स्वामी समर्थांना वेडं वाकडं बोलत होती. त्या महिलांशी ती भांडू लागली. परंतु तेवढ्यातच तिच्या मनामध्ये काय आलं कुणास ठाऊक. तिनं मोबाईलवरती एका चित्रपटामध्ये बघितलं होतं, एका पिक्चरमध्ये तिनं बघितलं होतं की एक मरण पावलेला माणूस होता,
परंतु कोणत्या तरी देवाच्या त्या पादुका त्या मरण पावलेल्या माणसाच्या कपाळावरती टेकवल्या आणि त्या माणसाने डोळे उघडले. तो मरण पावलेला माणूस जिवंत झाला. हे फक्त तिने पिक्चर मध्ये बघितलेलं होतं आणि तिला वाटलं खरंच हा श्रद्धाळू देव असेल, कनवाळू देव असेल तर माझ्याही सोबत असंच करेल. मीही त्या पालखीतल्या त्या रथामधल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका इथे घेऊन येणार आणि माझ्या नवऱ्याच्या डोक्यावरती ठेवणार आणि माझ्या पण नवऱ्याला बरं करणार, जिवंत करणार. बघा मंडळी, काय त्या मुलीची काय मनस्थिती असेल. ती तडक तिथून निघाली. तिच्या काकांच्या हाताला धरून ती ओढत होती आणि म्हणत होती की मला त्या रथाच्या जवळ नेऊन सोडा, मला तिथल्या पादुका आणायच्या आहेत. मी चित्रपटामध्ये एका पिक्चरमध्ये बघितलंय की देवाच्या पादुका माणसाच्या डोक्यावरती ठेवल्यानंतर मरण पावलेला माणूस सुद्धा जिवंत होतो. नातेवाईक सगळे तिला सांगू लागले, समजावू लागले, अगं बाई असं नसतं, तो चित्रपट होता, ते पिक्चर होतं, ते मोबाईल मधलं काही खरं नसतं. परंतु ही मात्र मुलगी तिच्या मतावरती ठाम होती. शेवटी काही जण बोलले की आहेच तिचं मन तर बघायला काय जातंय, असू द्या, तिच्याच मनासारखं होऊ द्या, तिला न्या त्या रथापर्यंत. बघा मंडळी, ज्या ठिकाणी सकाळी ती भाकरी बनवत होती त्या ठिकाणी ती जी अन्विका आहे तिला तिचे काका घेऊन गेले. काकाची मुलगी त्या अन्विकाला घट्ट धरून पाठीमागे गाडीवरती बसलेली होती. ती गाडी सुसाट निघाली ज्या ठिकाणी स्वामींची पालखी सकाळी मुक्कामाला होती त्या ठिकाणी. परंतु आता मात्र दुपार होऊन गेलेली होती, 3-4 वाजलेल्या होत्या आणि त्या ठिकाणाहून पालखी निघून पुढे गेलेली होती. परंतु ही अन्विका बोलत होती की नाही, काही जरी झालं तरी त्या रथाच्या पाठीमागे मला जायचंय आणि स्वामी समर्थांच्या पादुका मी तिथून हिसकावून आणणार, माझ्या नवऱ्याला वाचवणार. कोण देत नाही मला पादुका. मंडळी, ते जे काका आहेत ते त्या मुलीला, त्या अन्विकाला त्या रथाच्या बाजूला घेऊन त्या ठिकाणी गेले सुद्धा. तिथून भर उन्हाचा कडाका पडलेला होता. पालखी सोबत शेकडो लोक चालत होती, 600-700 लोक इतकी चालत होती. त्या ठिकाणी ही ओक्साबोक्शी रडणारी मुलगी आलेली आहे, कोणीतरी तिला आणलेलं आहे. हे बघून रथ त्या सेवेकऱ्यांनी जागीच थांबवला आणि ही मुलगी बोलली की मला त्या पादुका हव्यात स्वामी समर्थांच्या, मला माझ्या नवऱ्याला वाचवायचंय. आता कोणाला पहिल्यांदा वाटलं की ही कोणी मनोरुग्ण किंवा वेडी मुलगी आहे का. ते जे सेवेकरी आहेत ते बोलले की अगं बाई, काय तू अवास्तव गोंधळ इथं मांडलाय. ह्या पादुका, या रथामधल्या स्वामींच्या श्रीच्या पादुका तुला नेता येणार नाहीत आणि इथून येणाऱ्या त्या जाणाऱ्या लोकांच्या दर्शनाचं काय. आणि शिवाय आम्ही अशा पादुका अजिबात कुठेही उतरत नाही. पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी त्या ठिकाणी सगळ्या सेवेकरांच्या दर्शनासाठीच आम्ही तिथे पादुका उतरवणार, तुला मात्र या पादुका मिळणार नाहीत, असं ठामपणे ते सेवेकरी बोलले. परंतु ही जी मुलगी आहे ही मात्र ऐकून घ्यायला तयार नव्हती. मला स्वामींच्या पादुका न्यायच्या आहेत, माझा नवरा त्या ठिकाणी मरून पडलेला आहे, त्याला मला वाचवायचंय, त्याच्या कपाळावरती माथ्यावरती या देवाच्या पादुका ठेवायच्यात, असं ती मुलगी निरागस भावनेने रडत रडत सांगत होती. परंतु तिचं मात्र कोणी ऐकत नव्हतं. तिचे काकांची मुलगी तिला समजावून सांगत होती की असू दे, नाहीत आपल्याला नेता येणार पादुका, आपण जाऊया दवाखान्यामध्ये, त्यांची परिस्थिती कशी आहे बघायला. परंतु ही मुलगी मात्र मानायला अजिबात तयार नव्हती. शेवटी मंडळी, एक जी म्हातारी आहे त्या पालखीमधली एक म्हातारी पुढे झाली आणि बोलली की अगं बाई, काय लावलाय तो हा वास्तव गोंधळ. पालखी तुझ्यासाठी 10 मिनिटं झाला आता इथं थांबवून धरलीस तू. त्या रथामधल्या पादुका, श्रींच्या स्वामींच्या पादुका तुला नेता येणार नाहीत. तू दर्शन घे आणि परत आता माघारी तुझ्या घरी जा. मंडळी, मात्र ती मुलगी अजिबात ऐकायला तयार नव्हती. शेवटी ती जी महिला आहे, ती वयस्क म्हातारी आहे, ती तिला प्रेमाने बोलली की अगं बाई, या पादुकाच तुला कुठे न्यायच्या आहेत. तेव्हा ती बोलली की ह्या पादुका दवाखान्यामध्ये असणाऱ्या त्या माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मला न्यायच्या आहेत. तेव्हा ती म्हातारी बोलली की असं काही नसतं, तू इथं दर्शन घे आणि तुझ्या नवऱ्यासाठी तू प्रार्थना कर. बघ, असेल स्वामींची इच्छा, असेल देवाची इच्छा, तर तुझा नवरा कोणत्याही परिस्थितीमध्ये असला तरी तो व्यवस्थित होईल, बरा होईल. मंडळी, गालावरती आलेले ते अश्रूचे ओघळ पुसत ती 20-21 वर्षाची अन्विका नावाची मुलगी ती पुढे झाली आणि त्या रथामध्ये असणाऱ्या त्या पालखीमधल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवरती डोकं टेकवलं दर्शन घेण्यासाठी. अश्रूंचे काही थेंब खाली पडले असतील त्या पादुकांच्या बाजूला. आणि अक्षरशः मंडळी, घडलं असं की ती अन्विका आहे, तिच्या काकांचा फोन वाजला आणि त्यांना सांगण्यात आलं की अथर्वची
जी परिस्थिती आहे आता सुधारलेली आहे आणि त्यानं डोळे उघडलेले आहेत. बघा, क्षणार्धात असा काही चमत्कार घडला की सगळ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी त्याला मृत घोषित केलेलं होतं. आता मरण पावलेलं आहे, याचा आपण अंत्यविधी करूया असं सगळेजण बोललेले होते. परंतु नेमकंच घडलं काय, आता तुम्हाला लगेच सांगतो. नेमकं घडलं असं की त्या रथामध्ये असणाऱ्या त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही अन्विका नावाची त्याची जी पत्नी आहे ते मात्र त्या चरणांवरती झुकली, त्या पादुकांवरती डोकं टेकलं. आणि काय आश्चर्य, त्या भक्ताने न कळत त्या स्वामी समर्थांच्या पादुकांना लावलेलं कुंकू चुकून या मुलीच्या कपाळाला लागलं. जशी ती पादुकांचं दर्शन घ्यायला वाकली, डोकं टेकलं चरणावरती त्या पादुकांवरती, तसं त्या पादुकांवरचं कुंकू हिच्या कपाळाला लागलं. आणि अक्षरशः त्या नियतीनं सुद्धा हिरावून घेतलेलं कायमचं हिचं कुंकू स्वामी समर्थांनी तिला परत केलं असं म्हणायला हरकत नाही. त्या पादुकांचं दर्शन घेत असताना ज्या क्षणी तिच्या कपाळाला त्या पादुकाला लागलेलं कुंकू लागलं, त्या क्षणी तिच्या काकांना फोन आला की तिच्या नवऱ्याला आता थोडंसं बरं वाटत आहे. आणि अक्षरशः सगळ्यांनी त्याला मृत घोषित केलेलं. त्यानं मात्र डोळे उघडले, अक्षरशः डोळे उघडलेले होते आणि इकडे तिकडे बघत होता. तो त्या जागेवरून उठायचा प्रयत्न करीत होता, धडपडत होता. तेवढ्या डॉक्टर आले, ऑक्सिजनचा तो मास्क वगैरे नाकाला लावलेला असतो तो काढला, मोकळं केलं. आणि काय आश्चर्य मंडळी, तो माणूस त्या बेडवरती उठून बसला. अक्षरशः नातेवाईकांनी वगैरे अंत्यविधीची तयारी करूयात असे बोलले होते. काही नसतं, हे डॉक्टर लोक पैसे काढून घेण्यासाठी अशा पद्धतीने बेडवरती पेशंटला ठेवतात आणि बिल वाढवतात असं नातेवाईक बोलत होते. तो पेशंट आता उठून बसलेला होता. ही फक्त स्वामी समर्थांचीच कृपा असं म्हणायला हरकत नाही. एवढंच नाही मंडळी, तो पेशंट, तो जो अथर्व नावाचा व्यक्ती आहे, तो दुसऱ्या दिवशी त्याच्या ड्युटीवरती होता, त्याच्या कामावरती होता. बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची ही लीला. अक्षरशः ती जी महिला आहे किंवा ती जी त्याची पत्नी आहे, अन्विका नावाची जी मुलगी आहे, तिच्या अंतर्मनाची होणारी तगमग, तिच्या अंतर्मनाच्या वेदना, अक्षरशः तिनं स्वामी समर्थांना घातलेलं नवऱ्यासाठीचं ते साकडं, अक्षरशः तिच्या वेदना त्या स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचल्या बरं का. स्वामी समर्थ महाराजांना तिच्या जीवाची होणारी ती अवेलना, ती तगमग तिला त्या स्वामींनाच मात्र समजले. अक्षरशः नियतीनं हिरावून घेतलेलं तिचं कुंकू, तिचं सौभाग्य स्वामी समर्थांनीच तिला परत केलं असं म्हणायला हरकत नाही. आहे ना मंडळी चमत्कार. आणि तो जो व्यक्ती आहे, तो जो अथर्व नावाचा तिचा जो नवरा आहे, तो मात्र आत्ता सुद्धा बेंगलोर विद्युत पुरवठा कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीमध्ये कामावरती आहे. अजून काय हवंय, काय हवं आहे देवाकडून. अक्षरशः जे लोक बोलतात ना या जगामध्ये देव नाही, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा. भेटूया आपण आता पुढे एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.